जीवे मारण्याचा उद्देशाने दोघांना भरधाव स्कॉर्पिओने उडविले. बीड शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बीड 29 प्रतिनिधी भरधाव स्कॉर्पिओने स्कूटीवरील दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने उडविल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास वाहतूक शाखेच्या पोलीस ठाण्यासमोरील डीपी रोडवर घडला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. बीड शहरातील मोहम्मद समी मोहम्मद कलीम शेख वय 18 रा नालबंद गल्ली बलभीम चौक बीड आणि सय्यद दानिश सय्यद ऐतशाम उल हक वय 19 रा पात्रूड ता माजलगानो हे दोघे आपल्या स्कूटीवर घराकडे येत असताना एका स्कॉर्पिओ चालकाशी त्यांचा वाद झाला. त्यामुळे स्कॉर्पिओ जालना रोडवरून मुंढा रोड मार्गे त्यांचा पाठलाग करीत होती. डी.पी. रोडवरील सारडा कॅपिटलसमोर भरधाव स्कॉर्पिओने महम्मद समी आणि सय्यद दानिश या दोघांच्या मोटारसायकलला उडविले. दोघेही डोक्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले. त्याचवेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी पाहिले आणि त्यांना उपचारासाठी दाखल केले. सदरील स्कॉर्पिओ कुणाची होती, त्यामध्ये कोण होते, याचा दिवसभर काहीच शोध लागला नाही. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी स्कॉर्पिओ पकडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे. या प्रकरणी शेख अयाज शेख सलाउद्दीन यांच्या फिर्यादीवरून मोहन उर्फ राजू गायकवाड, परशुराम गायकवाड यांच्यासह अनोळखी 4 अशा 6 जणांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात कलम 109, 351, 352, 125, ब-35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदरील घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौनवत, अप्पा पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शीतलकुमार बल्लाळ यांच्या टीमने PSI कुमावत, सय्यद शहेनशाह, पोलीस अंमलदार राठोड, बावनकर, पवार यांनी सदरील स्कॉर्पिओचा शोध घेण्यासाठी सर्व CCTV फुटेज तपासले. त्यानंतर काही तासातच स्कॉर्पिओ क्रमांक MH.44 K2400 जप्त करून मोहन उर्फ राजू गायकवाड याला गजाआड केले. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. कुमावत हे करीत आहेत.